सर्वांना नमस्कार. अनिलायन अध्ययन चक्र या आपल्या ऑनलाईन अध्ययन उपक्रमामध्ये मी वैद्य मिहीर नचिकेत वाचासुंदर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या काही सत्रांपासून आपण चरकचिकित्सा स्थानामधील श्वास चिकित्सा या अध्यायाविषयी चर्चा करत आहोत. आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्रॅक्टिसमध्ये अतिशय उपयोगी असलेला असा हा अध्याय आहे. त्यामुळे आवर्जून आपल्या आयोजकांनी हा अध्याय थोडासा क्रम बदलून या ठिकाणी घेतलेला आहे. यापूर्वीच्या श्लोकांमध्ये आपण श्वास आणि हिक्का याचे वेगवेगळे प्रकार, त्याचं साध्यासाध्यत्व याविषयी चर्चा केली आहे. आजच्या या सत्रामध्ये श्लोक क्रमांक 68 ते 80 या सूत्रांची आपण चर्चा करणार आहोत. माझ्याकडील काही अनुभव आपल्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम सूत्र क्रमांक 68. येषां प्राणहरा वर्जा घोराहा तेहि आशुकारिणः भेषजैहि साध्ययाप्यास्तु क्षिप्रम भिषक उपाचरेत उपेक्षिता देहे युही शुष्कम कक्षम युवानलः. हिक्का आणि श्वास या दोन आजारांचं आशुकारित्व या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. यामधली तिसरी जर आपण ओळ बघितली, त्याचं भाषांतर असं करता येईल की एखादी ठिणगीसुद्धा ज्याप्रमाणे एखाद्या वाळलेल्या गवताच्या गंजीला पेटवू शकते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग निर्माण करू शकते, तशा पद्धतीनं जर आपण याकडे दुर्लक्ष केलं तर हा आजार शीघ्र स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये वाढू शकतो. अशा दृष्टीनं या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणूनच त्याची उपेक्षा न करता आपण चिकित्सा करावी असं आपल्याला आचार्य या ठिकाणी सुचवत आहेत. श्लोक नंबर 70. कारणस्थानमूलैक्यात एकमेव चिकित्सितम द्वयोः अपि यथादृष्टम ऋषिभिः तन्निबोधत. आता या ठिकाणी हिक्का आणि श्वास यांचं एकत्रित चिकित्सा सूत्र आचार्य सांगत आहेत. तरी एकत्र चिकित्सा सूत्र का बरं दिलं असावं, त्याचं उत्तर देताना ते म्हणतात, या दोन आजारांमधले हेतुसेवन साधारण सिमिलर आहे. या दोघांचं स्थान उरप प्रदेश हे सुद्धा सिमिलर आहे आणि यातला जो मूळ दोष आहे कफ आणि वात हे देखील सिमिलर आहेत. त्यामुळेच कारण, स्थान आणि मूल हे समान असल्यामुळं या ठिकाणी चिकित्सासुद्धा एकाच प्रकारची आहे. हा संबंध त्यावेळेचे जे आपले महर्षी असतील त्यांनी ओळखला होता आणि म्हणूनच या ठिकाणी त्याचं जे काही सूत्र आहे ते एकत्रित आपल्यासमोर मांडत आहेत. या पुढचं सूत्र आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हिक्का श्वासार्दितम स्निग्धही आदौ स्वेदैही उपाचरेत आक्तम लवणतैलेन नाडी प्रस्तर संकरैही. हिक्का आणि श्वास यांनी पीडित रुग्णांमध्ये सुरुवातीला स्नेहन तत्पश्चात स्वेदन करावं. या ठिकाणी स्नेहनासाठी सुद्धा त्यांनी टिपिकल शब्द वापरला आहे, आक्तम लवणतैलेन. लवणयुक्त तेलाने उरप्रदेशी स्नेहन करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. लवणरस आपल्याला माहिती आहे, लवणरस हा काहीसा कफवर्धक आणि उत्तम असा वातशामक आहे. आपल्याला आता कफ सोडवायचा आहे, तो सोडवण्यापूर्वी उत्क्लेश करण्यासाठीच या ठिकाणी लवणरसाचं प्रयोजन केलं असावं. व्यवहारामध्ये आमच्या क्लिनिकमध्ये अशा प्रकारचे ज्यावेळी रुग्ण येतात ज्यांना श्वास आहे, वारंवार खोकला होतोय किंवा स्पाझम आहे, अशा रुग्णांमध्ये युजली आम्ही चिंचालवण तेल वापरतो. चिंचालवण तेलाने उर आणि पृष्ठास चांगल्या पद्धतीनं स्नेहन करून तत्पश्चात नाडीस्वेद दिल्यास अतिशय उत्तम अशा पद्धतीनं उपशय आलेला पाहायला मिळतो. पुढचं माझं आपलं लक्ष आकर्षित करायचं आहे ते नाडी प्रस्तर आणि संकरही. या ठिकाणी आपल्याला लवणयुक्त तेलाबरोबर जे स्वेदन करायचं आहे ते या ठिकाणी आचार्यांनी 3 ऑप्शन आपल्यासाठी दिलेले आहेत. त्यामध्ये नाडीस्वेद आहे, प्रस्तरस्वेद आणि संकरस्वेद आहे. याचं फारसं इलॅबोरेशन या ठिकाणी दिलेलं नसलं तरी व्यवहारामध्ये जर कफप्रधान पूर्णतः संप्राप्ती असेल तर आपण नाडीस्वेद केल्यास चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. मात्र जर त्या ठिकाणी वाताचा अनुबंध असेल तर केवळ नाडीस्वेदाने म्हणावा तसा उपशय मिळत नाही. त्यावेळी संकरस्वेद अर्थात षष्टिकशाली पिंडस्वेद जो आपण व्यवहारामध्ये वापरतो त्याचा खूप चांगला फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. माझ्याकडे एक अशीच साधारण 30ची रुग्ण आली होती. एकूण दुर्बल होती, वातप्राधान्य होतं, परंतु व्याधी कफस्थानामध्ये होता. जवळजवळ 2 वर्षापासून कफाच्या विकारांनी श्वासाने ती त्रस्त होती. अशा रुग्णेमध्ये ज्यावेळी उरपृष्ठ प्रदेशी चिंचालवण तेलाने स्नेहन, तत्पश्चात नाडीस्वेद आणि सोबतीला बला, अश्वगंधा, देवदार या द्रव्यांनी युक्त असा षष्टिकशाली पिंडस्वेद याचा वापर केला. त्याबरोबर अणुतैल आणि नंतर षडबिंदू तेलाचं नस्य देखील वापरलं होतं. तर त्या रुग्णेला अतिशय उत्तम उपशय मिळाला आणि तिला ऑलमोस्ट रोज जो पफ घ्यावा लागत होता तो बंद झाला. त्याचबरोबर जी काही स्टिरॉइड डिपेंडन्सी होती ती कमी आली. सांगायचा हेतू हाच होता की
जर आपण वातप्राधान्य असेल त्या रुग्णामध्ये किंवा एकूण जर रुग्ण वात दोषप्रधान प्रकृतीचा आपल्याला वाटत असेल तर त्यावेळी षष्टिकशाली स्वेदाचा विचार या ठिकाणी अवश्य करावा. जरी आचार्यांनी आक्तम लवणतैलेनं नाडी प्रस्तर संकरही असं वर्णन केलं असलं तरी नाडीस्वेद आणि संकरस्वेद यातला जो फरक आहे, कफप्रधान अवस्था असल्यास नाडीस्वेद आणि वातप्रधान कंडिशन असल्यास षष्टिकशाली स्वेद, असा जर आपण त्यामध्ये थोडासा बदल केला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं उपशय आपल्याला आलेला पाहायला मिळतो. आता हा उरपृष्ठ प्रदेशी असलेलं स्नेहनस्वेदन केल्यानं नक्की शरीरामध्ये काय होतं याचं वर्णन पुढील श्लोकामध्ये केलेलं आहे. श्लोक क्रमांक 72 आणि 73. तैहि अस्य ग्रथितः श्लेष्मा स्त्रोतः स्व विविलीयते खानी मार्दवम आयांती ततो वातानुलोमता यथा अर्द्रिकुंजेषु अर्कांशु तप्तं विश्यदन्ते हिमं श्लेष्मा तप्त स्थिरो देहे स्वेदैहि विश्यन्यते तथा. या ठिकाणी एक दृष्टांत दिलेला आहे. आपल्या ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी उपमान प्रमाणाचा अतिशय सुंदर वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी सुद्धा त्याचंच एक सुंदर उदाहरण आहे. ज्याप्रमाणे पर्वत शिखरावरती जमा झालेला बर्फ सूर्याच्या किरणांनी वितळतो, त्याच पद्धतीनं शरीरामधल्या स्रोतसांमध्ये स्थिर झालेला किंवा अवरोध निर्माण केलेला जो कफ आहे तो या वर सांगितलेल्या नाडी, प्रस्तर आणि संकर या स्वेदांनी विलयन पावतो. स्वेदन केल्याने लवणयुक्त स्नेहन तत्पश्चात स्वेदन हे केल्यामुळे काय होतं तर स्रोतसांमध्ये म्हणजे या ठिकाणी प्राणव स्रोतस अपेक्षित आहे, जो ग्रथित असलेला कफ आहे त्याचं विलयन होतं. आपल्याला माहिती आहे वात प्रकोप हा मार्गावरोधाने ज्यावेळी होत असेल त्यावेळी तो मार्गावरोध दूर करणं हे आपल्या चिकित्सेचं तत्त्व असतं. त्याच तत्त्वाचा वापर या ठिकाणी आचार्यांनी केलेला आहे. मार्गावरोध दूर करणं अर्थात कफाचं विलयन करणं, त्यासाठी तात्काळ उपाय काय तर लवणयुक्त तेलानी अभ्यंग आणि तत्पश्चात नाडीस्वेद. स्विन्नम ज्ञात्वा ततस्तूर्णम भोजयेत स्निग्धमोदनम मत्स्यानां शुकराणां वा रसैहि दधी उत्तरेण वा ततश्लेष्माणि समृद्धे वमनं पायेत्युतं पिप्पली सैंधव क्षौदरयुक्तं वात अविरोधियत निर्हते सुखमाप्नोति सकफे दुष्टविग्रहे स्त्रोतस्सु च विशुद्धेषु चरती अविरतो अनिलः. आता या ठिकाणी कफाचं विलयन झालं, परंतु जर दोषांचं प्रमाण अधिक असेल, बहुदोषावस्था असेल, अशा अवस्थेमध्ये काय करावं तर स्नेहनानंतर विधियुक्त स्वेदन केल्यानंतर त्या रुग्णाला अभिसंधी आहार द्यावा. आता अभिसंधी आहाराचं कारण एकच की शाखाकोष्ठगतीला बल मिळावं. शाखाकोष्ठगती जेवढी चांगल्या पद्धतीनं होईल तेवढं शरीरामधल्या दोषांचं निर्हरण चांगल्या पद्धतीनं झालेलं आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतं. आपण या ठिकाणचा जर आहार बघितला तर मासे सांगितलेले आहेत, त्याचबरोबर दही भात आहे, अन्य काही मांसांचं वर्णन या ठिकाणी आहे. या सगळ्यामुळे कफवृद्धी होते आणि चटकन दोष शरीरामध्ये बाहेर व्हायला आपल्याला चांगल्या पद्धतीनं वमन होण्यासाठी या ठिकाणी मदत होते. त्या ठिकाणी त्यांनी द्रव्यांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. पिप्पली, सैंधव आणि मधु यांचा वमन करण्यासाठी या ठिकाणी वापर केलेला आहे. या ठिकाणी मला आपलं लक्ष पुढच्या एका सूत्राकडे आकर्षित करायचं आहे. पिप्पली सैंधव क्षौदरयुक्तम वात अविरोधीयत. आता या ठिकाणी चक्रपाणी म्हणतात वात अविरोधी इति अनेन अन्नम वृक्षम तीक्ष्णम च वमनम निषेधयती. मगाशीच आपण बघितलं होतं की ओव्हरऑल श्वास हिक्का या आजारांमध्ये कफाबरोबरच वातसुद्धा तितकाच डॉमिनंट दोष आहे. जर आपण एकांगी कफग्न चिकित्सा करत गेलो तर अशा चिकित्सेमध्ये बऱ्याचदा वात प्रकोप होण्याची शक्यता असते. आपण जर अधिक प्रमाणामध्ये वृक्ष आहार दिला किंवा वातुळ पदार्थांचं सेवन झालं किंवा तीक्ष्ण औषधं वापरली तर या सगळ्यांमुळे शरीरामधल्या वाताचा प्रकोप होऊ शकतो. तो अवॉइड करावा या दृष्टीनं काळजी घेण्यासाठी हे सूत्र क्रमांक 75 या ठिकाणी वात अविरोधी हा स्पेसिफिक शब्द वापरलेला आहे. वात अविरोधी इति अनेन अन्नम वृक्षम तीक्ष्णम च वमनम निषेधयती. अर्थात ज्या गोष्टींनी वाताचा प्रकोप होईल अशा सर्व गोष्टी या ठिकाणी कफग्न उपचार करताना टाळाव्यात असं या ठिकाणी आपल्याला चक्रपाणींनी सांगितलं आहे. स्रोतसांची शुद्धी झाल्यावर वायूचं अनुलोमन होऊन कोणत्याही अवरोधाविना हा वायू शरीरामध्ये संचार करू लागेल आणि जो काही श्वासाचा हिक्केचा वेग आहे तो या ठिकाणी कमी होईल. अशा पद्धतीनं सुरुवातीला लवणयुक्त तेलाने अभ्यंग, तत्पश्चात नाडीस्वेद, विलयन झालेल्या कफासाठी वमनाचा प्रयोग, त्यासाठीची द्रव्य या ठिकाणच्या सूत्रामध्ये आचार्यांनी आपल्यासमोर वर्णन केलेली आहेत. आत्ताच आपण पाहिलं की या श्लोकामध्ये आचार्यांनी
श्वासामधल्या वमन प्रयोगाचं वर्णन केलेलं आहे. परंतु व्यवहारामध्ये बऱ्याचदा आपण बघतो की आपल्याकडे येणारे रुग्ण हे एकतर वमन करण्यायोग्य ज्ञापक नसतात किंवा त्यांचं बल तेवढं चांगलं नसतं, काही वेळा सत्व कमी असतं. तर अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः प्रॅक्टिसमध्ये विरेचन प्रेफर करतो. विधीपूर्वक स्नेहपान करणं, शक्य असेल तर कर्मबुद्ध मात्रेमध्ये अथवा शमन मात्रेमध्ये योग्य पद्धतीनं स्नेहपान करणं. तत्पश्चात जे काही बाह्य स्नेहनस्वेदनाचे उपचार आहेत, जसं आपण आत्ताच चर्चा केली, लवणयुक्त स्नेहन असेल, त्यानंतर स्वेदन असेल, नाडी स्वेद, षष्टिक्षारी ह्यांचा वापर करणं, उत्क्लेशक आहार यांचा सगळ्यांचा वापर करून तत्पश्चात जर आपण विरेचन दिलं तर अतिशय उत्तम रिझल्ट्स रुग्णामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक केस आपल्यासोबत या ठिकाणी शेअर करायची आहे. साधारण 40चा एक पुरुष रुग्ण काही महिन्यापूर्वी माझ्याकडे आला होता. त्यालासुद्धा जर एकूण सगळी त्याची हिस्ट्री घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कफकर आहार होताच, पण त्याचबरोबर पित्तानुबंधसुद्धा होता. एकूण त्याची पचनाच्या अनेक तक्रारी होत्या, वारंवार गॅसेस, ढेकर येणं, पोट नीट साफ न होणं, या सगळ्या तक्रारीसुद्धा होत्या आणि श्वासाचा वेग होता. बरेच काळ स्टिरॉइड्स घेतली होती, रिकरंट अँटीबायोटिक्स चालू असायची, मात्र तरीही पूर्ण उपशय मिळत नव्हता. त्याचबरोबर डेली दिवसातून 3 ते 4 वेळा पफ घेण्याची सुद्धा त्याला गरज पडत होती. या सर्व कंडिशनचा विचार करून त्याचं विरेचन प्लॅन केलं. दाढीमादी घृतानी त्याला योग्य पद्धतीनं स्नेहपान दिलं. रुग्णाचं बल आणि एकूण सत्व चांगलं असल्यामुळं आणि दोषबलसुद्धा चांगलं असल्यामुळं त्या ठिकाणी कर्मवृद्ध स्नेहपान दिलं आणि तत्पश्चात विधीपूर्वक त्याचं विरेचन केलं. आता आपण या ठिकाणी पाहिलं तर शरीरामध्ये वाढलेले दोष कोणत्या तरी मार्गाने शरीराच्या बाहेर काढणं हाच या ठिकाणी अपेक्षित उपचार होता आणि अतिशय सुंदर रिझल्ट्स त्याच्यामध्ये आले. त्याची जी स्टिरॉइड डिपेंडन्सी होती ती पूर्णतः गेली. हे विरेचन प्लॅन करत असताना त्याबरोबर नस्य असेल, स्थानिक स्नेहनस्वेदन, उरपृष्ठ प्रदेशी, उदरकटी प्रदेशी या पद्धतीचे उपचारसुद्धा सोबतीनं चालू होते आणि नंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं उपशय विरेचनाने सुद्धा त्या रुग्णाला या ठिकाणी आला. मला एकच गोष्टीवर या ठिकाणी आपलं एक लक्ष वेधायचं होतं की जरी क्लासिकल टेक्स्टमध्ये या ठिकाणी आपल्या ग्रंथात वमनाचा प्रयोग आत्ताच्या आपण ज्या सूत्रांची चर्चा केली त्यामध्ये सांगितलं असला तरी व्यवहारामध्ये एकूण रुग्णाची कंडिशन, त्यावेळची अवस्था याचा विचार करता विरेचनाचा सुद्धा अतिशय चांगला फायदा श्वासाच्या अशा केसेसमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतो. वमन प्रयोगानंतर आता आपण पुढील सूत्राविषयी चर्चा करूया. या ठिकाणी सूत्र क्रमांक 77 ते 80 या सूत्रांमध्ये आचार्याने धूमपान विधीविषयी चर्चा केलेली आहे. लीनः चेत दोषशेष स्यात् धूमैः तम निर्हरेत बुधः हरिद्राम पत्रमेरंडमूलम लाक्षां मनश्शिलां स देवदार्वालं मांसी पिष्ट्वा वर्ती प्रकल्पयेत ताम घृतात्तां पिबेत धूमं यवैः वा कृतसंयुक्तैः. आता या ठिकाणी वमनाच्या प्रयोगानंतर जे शेष दोष राहिलेले आहेत अशा वेळी रुग्णांमध्ये धूमपान करावे ह्याचं वर्णन या ठिकाणी आहे. शेष दोषांचं निर्हरण करणं, त्याचबरोबर स्त्रोतसांमध्ये चिकटलेला जो कफ आहे तो मोकळा होऊन बाहेर पडणं यासाठी धूमपानाचा आपण व्यवहारात उपयोग करतो. एरवीसुद्धा वमन पश्चामध्ये आपल्या कंठस्थानी काही जो कफ राहिला असेल तो काढण्यासाठी आपण रुग्णांमध्ये धूमपान याचा वापर करत असतोच. पुढील श्लोकांमध्ये साधारण सूत्र क्रमांक 77 ते 80 यामध्ये विविध धूमपानाच्या द्रव्यांचं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी मला या श्लोकाच्या टीकेमध्ये आपल्याला आपलं लक्ष आकर्षित करायचं आहे. एतेन धूमो वमनम विना अपि स्वल्पदोषे कर्तव्य एव तत्रापि धूमविषय दोषस्य विद्यमानत्वात्. आता आपण जसं पाहिलं की वमन पश्चात या ठिकाणी धूमपानाचं वर्णन केलं असलं तरी आचार्य चक्रपाणी म्हणतात की जर दोषांचं प्रमाण कमी असेल, दोषांची मात्रा कमी असेल तर वमनाशिवाय सुद्धा आपण धूमाचा उपयोग व्यवहारामध्ये करू शकतो. माझे मित्र वैद्य केतन देशमुख यांच्याशी श्वास आणि एकूणच कफप्रकोप याविषयी चर्चा करत असताना एक इंटरेस्टिंग गोष्ट आमच्या चर्चेतनं पुढं आली. त्यांनी मला असं सांगितलं की आपलं जी वसंत ऋतूची ऋतुचर्या आहे त्याचं वर्णन करताना अष्टांगहृदयामध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीनं शिशिर ऋतूमध्ये योग्य पद्धतीनं ऋतुचर्येचं फॉलोईंग नीट केली नसेल तर त्याचा जो शरीरामधला कफाचा प्रकोप आहे तो अधिक प्रमाणामध्ये होतो. चय अवस्थेमधून दोष पुढं जातात आणि त्याला वसंताचं बल मिळून अधिक दोष होतात. मात्र एखाद्या व्यक्तीनं जर शिशिर ऋतूचं किंवा हेमंतातली जी काही आपली ऋतुचर्या आहे त्याचं जर योग्य पद्धतीनं पालन केलं असेल
तर त्याच्या शरीरामध्ये वसंतात सुद्धा तितक्या प्रमाणामध्ये कफदोषाचा प्रकोप नसतो. निसर्गतः जो काही कफाची वृद्धी झालेली आहे तेवढाच त्या ठिकाणी त्याच्या शरीरामध्ये कफ वाढलेला असतो. अशा वेळी त्या रुग्णाला वमनाकडे न नेता जे काही इतर विहारात्मक उपाय आहेत किंवा धूमपानासारखे उपाय आहेत ते करावेत असं अष्टांग हृदयामध्ये आचार्य वाग्भट त्या ठिकाणी नमूद करतात. मला असं वाटतं की या ठिकाणी सुद्धा तेच प्रिन्सिपल आपल्याला वापरायचं आहे. स्वल्प दोषे अपि वमनम विना धूमस्य कर्तव्यः इति. जर दोषांचं प्रमाण कमी असेल किंवा रुग्णाचं बल तेवढं नसेल, व्याधीची ती अवस्था नसेल किंवा उत्कलेश प्रॉपर झालेला नसेल, अशा वेळी धूमाचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. या ठिकाणी अनेक द्रव्यांचं तिथे डिटेल्स या श्लोकामध्ये दिले आहेत, परंतु व्यवहारामध्ये माझ्या प्रॅक्टिसमध्ये वचा असेल, शुंठी असेल, देवदार असेल या द्रव्यांचा वापर धूमपानासाठी वमन पश्चात करतो. हे करत असताना देशी गाईच्या ज्या काही शेणापासून केलेल्या गोवऱ्या आहेत त्याचा बेस घेऊन युजली हॉस्पिटलमध्ये आम्ही धूमपान देतो आणि आत्ता सांगितलेलीच वचा, शुंठी या द्रव्यांचा प्राधान्याने त्या ठिकाणी वापर करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट्स पाहायला मिळतात. इवन अगदी लहान बालकांमध्ये सुद्धा काही लोकांना वारंवार कफाचा त्रास होत असतो. अशा मुलांनासुद्धा जर आपण अशा पद्धतीनं आत्ता सांगितलेला जो धूप आहे तो जर रोज दिला तर तो जो काही एकूण त्यांचा कफाचा त्रास आहे तो कमी होण्यासाठी मदत येतो. विशेषतः पोस्ट नेझल ड्रीप ह्याची जी कंप्लेंट अनेक रुग्ण सांगतात त्यामध्ये सुद्धा धूमपानाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर झालेला पाहायला मिळतो. म्हणूनच सूत्र क्रमांक 77 ते 80 यांचं जर आपण समप केलं तर एकूणच कफ जो काही कंठ आणि नासा या ठिकाणी चिकटून राहिलेला आहे किंवा जे काही शेष दोष आहेत त्यांचं निर्हरण करण्यासाठी वमन पश्चात धूमपान, आणि जर दोषांचं प्रमाण कमी असेल, दोष अल्प प्रमाणामध्ये असतील तर त्या दोषांच्या निर्हरणासाठी सुद्धा धूमपानासारख्या जे काही उपचार आहेत त्यांचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो. अशा पद्धतीनं आजच्या या सत्रामध्ये साधारण श्लोक क्रमांक 68 ते 80 यांचा आपण एक साधारण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्या ठिकाणी साध्यासाध्यत्व किंवा हिक्का श्वास यामधले जे आशुकारित्व आहे त्याचं वर्णन होतं. त्यानंतर हिक्का आणि श्वास या व्याधींमधल्या ज्या काही समानता आहेत त्याच्यातल्या हेतू, स्थान आणि मूळ दोष यामुळे ज्या काही समानता आहेत त्यांचा विचार करून एकूण चिकित्सा काय असावी त्याचं एक जे जनरल सामान्य चिकित्सा सूत्र आहे ते आपल्या ठिकाणी यासमोर ठेवण्यात आलं. त्यामध्ये आक्तम लवण तैलेन नाडी प्रस्तर संकरैहि हिक्का श्वासार्दितम स्निग्धही आदौ स्वेदैही उपाचरेत. हे जे काही सूत्र होतं हे आजच्या एकूण ह्याच्यामधलं चर्चेमधलं प्रमुख सूत्र होतं. या ठिकाणी सुद्धा कफग्न उपचार करत असताना ते वात अविरोधी, वाताला प्रकोप करणार नाहीत अशा पद्धतीचे असावेत अशा दृष्टीचे आपण पाहिलं. आणि पुढील टप्प्यामध्ये धूमपानाचा उपयोग एकूण श्वासाच्या चिकित्सेमध्ये केव्हा करावा त्याचं वर्णन या ठिकाणी आपण पाहिलं. यानंतर पुढील सूत्रांची चर्चा पुढील सत्रामध्ये माझे सहकारी आपल्यासोबत करतील. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना टीम आंधी लाईनतर्फे मनापासून धन्यवाद.